सहसा आपल्या प्रत्येकाच्याच घरी दर महिन्याला किराणा भरला जातो. त्यासाठी एक स्पेशल बजेट देखील फिक्स केलेलं असतं. ती देखील आपण बघतो की बजेटच्या बाहेरच किराणा आणला जातो. एक्स्ट्रा वस्तू आणल्या जातात. बरेचदा तर असं होतं की एखादी वस्तू आपण आणायची विसरून जातो, एखादी वस्तू पुन्हा आणली जाते आणि या चक्करमध्ये आपले पैसेही खर्च होतात, वेळही जातो आणि भरपूरशा वस्तू खराब देखील होतात. पण जर का आपण योग्य पद्धतीने ही प्लॅनिंग केली तर आपलं बजेट देखील बिस्कटणार नाही आणि एक्स्ट्रा वस्तू देखील आणल्या जाणार नाही. तर नमस्कार मैत्रिणींनो, मी अंकिता आणि तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनल स्मार्ट टिप्स मराठीमध्ये. व आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत महिन्याच्या किराण्याची योग्य प्लॅनिंग कशी करायची याबद्दलच माझा छोटासा एक्सपिरियन्स तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्याचबरोबर कुठल्या सामानासाठी कुठल्या बरण्या बेस्ट आहे हे देखील या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि नेहमीप्रमाणे व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर कमेंट करून नक्की सांगा. चला तर मग कुठलीही वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. मैत्रिणींनो, सहसा आपण बघतो की बरेच जणांना महिन्याचा किराणा आणताना अशी लिस्ट बनवायची सवय असते. तर काही जण मनातच विचार करतात की हे आणायचं आहे, पण या चक्करमध्ये काय होतं की एखादी वस्तू सुटल्या जाते. तर त्यासाठी बेस्ट ऑप्शन मी अशा प्रकारची नेहमीसाठी एक महिन्याची किराणा लिस्ट बनवून ठेवलेली आहे. बघा, यामध्ये मी वेगवेगळ्या कॉलममध्ये वस्तू लिहिलेल्या आहेत. जसं डाळीमध्ये काळा चना, पांढरा चना, राजमा, चना डाळ, मसूर डाळ अशा प्रकारे जेवढ्या काही डाळी माझ्या दर महिन्याला यूज केल्या जातात त्या लिहिलेल्या आहे. त्यानंतर बाथरूम आणि किचनमध्ये जे काही क्लिनिंग वस्तू यूज होतात, जसं डिटर्जंट आहे, अंघोळीची साबण आहे, कपड्याची साबण आहे, टूथपेस्ट, हँडवॉश, लायझॉल, विम लिक्विड, त्या पद्धतीने आपल्याला लिस्ट रेडी करायची आहे. त्यानंतर तिसरी लिस्ट पाहू शकता, चहा आणि नाश्त्याचे पदार्थ. तर चहापत्ती, कॉफी पावडर, बिस्किट, नमकीन, मॅगी, ड्रायफ्रूट्स, नूडल्स, पोहा, रवा, बेसन, पास्ता, मुरमुरे मीन्स नाश्त्यासाठी काय काय पदार्थ लागतात, आपण काय काय नेहमी बनवत असतो त्यानुसार मी एक लिस्ट बनवलेली आहे. त्यानंतर गोडधोडीचे पदार्थ कुठले, जसं माझ्याकडे साखर यूज होतं, गूळ यूज होतं आणि सहज यूज होतं. त्यानंतर कुठकुठली पिठे यूज होतात, तांदूळ, त्याचबरोबर कणिक आणि तांदळाचं पीठ. त्यानंतर आपल्या किचनमध्ये रोजच्या स्वयंपाकामध्ये कुठले खडे मसाले लागतात त्याची देखील मी एक लिस्ट बनवलेली आहे. त्यानंतर किचनमध्ये भाज्या बनवताना कुठले मसाले पावडर यूज होतात तर त्याची देखील मी एक लिस्ट बनवली आहे. जसं मीठ आहे, हळद आहे, धने पावडर आहे, जिरा पावडर आहे, मिरची पावडर आहे, आमचूर पावडर आहे, बेकिंग पावडर आहे, बिर्याणी मसाला आहे, चिकन मसाला. त्यानंतर पूजेसाठी कुठलं कुठलं सामान लागतं त्यानुसार देखील एक लिस्ट बनवलेली आहे. आणि शेवटी मेकअपच्या वस्तू, मेकअपमध्ये काय काय लागतं, पावडर लावतं, फेअर अँड लवली लागतं, खोबरेल तेल, बॉडी लोशन, आणखी बरेचशा जर वस्तू तुम्हाला लागत असेल तर त्यानुसार तुमच्या गरजांनुसार तुम्हाला ही लिस्ट एकदाच तयार करून ठेवायची आहे. आता बघा, एकदाची जर आपल्याकडे किराण्याची दर महिन्याची लिस्ट तयार असेल तर ती वारंवार बनवायला आपल्याला कंटाळा येणार नाही. सहसा तर आपल्याला दर महिन्याची लिस्टच बनवायला कंटाळा येतो, त्यामुळे ती एकदाचीच बनवून ठेवायची. आता फक्त आपल्याला एखाद्या पेन्सिलच्या मदतीने ही लिस्ट चेक करायची असते. तर पहिले मी माझ्या पॅन्ट्रीपासून सुरुवात करत असते. पॅन्ट्रीमध्ये काय काय वस्तू संपलेल्या आहे आणि कुठल्या वस्तू थोड्याफार शिल्लक आहे यानुसार मी ते चेक करत असते आणि त्यानुसारच डाळी किंवा कुठलेही मसाले असेल किंवा कुठलंही किचनमधलं सामान मी त्यानुसार आणत असते. तर इथे मी पहिले पॅन्ट्री चेक करून घेणार आहे. त्यानंतर काही मसाले माझ्या किचन काउंटरटॉपवर मीन्स ओट्यावर एक रॅक ठेवलेली आहे. त्यामध्ये सहसा खडे मसाले ठेवलेले असतात, मीन्स जिरा पावडर, मोहरी, तीळ वगैरे ठेवलेली असते. तर तिथल्या बरण्या मी चेक करून घेते. त्यानंतर सहसा खाऊचे पदार्थ साईडला जी एक बास्केट आहे त्यामध्ये ठेवलेले असतात, ते देखील मी चेक करते. त्यानंतर जे काही पिठं असतात, तांदूळ आहे, कणिक आहे, हे पदार्थ सहसा मी स्टीलच्या डब्यामध्ये ठेवते. त्यासाठी एक किचनमधला ड्रॉवर केलेला आहे, तर तो ड्रॉवर देखील मी चेक करत असते. त्यानंतर या लिस्टनुसार आपल्याला फ्रीज देखील चेक करायचं आहे. बरेचसे पदार्थ असे असतात जे फ्रीजमध्ये ठेवल्या जातात. त्यानंतर बाथरूममध्ये जर कॅबिनेट्स असेल ज्यामध्ये तुम्ही बाथरूमशी रिलेटेड सामान ठेवत असाल तर ते देखील चेक करा आणि त्यानुसार पेन्सिलच्या मदतीने आपल्याला या लिस्टवर टिक करायचं आहे. त्यानंतर ही छोटीशी लिस्ट आपल्याला बॅगमध्ये न्यायची आहे आणि त्यानुसार तुम्ही जर महिन्याचा किराणा भरला तर कुठलीही वस्तू विसरल्या जाणार नाही. त्यानंतर किराणा आणला की लगेच दुसऱ्या दिवशी आपल्याला तो लावायला घ्यायचा आहे. नाहीतर बरेचदा काय होतं की तो 2 ते 3 दिवस त्याच पिशव्यांमध्ये पडलेला असतो आणि त्यातली एखादी वस्तू फ्रीजरमध्ये ठेवायची असेल किंवा लीक होणारी वस्तू असेल तर ती तिथल्या तिथे खराब होते.
त्यामुळे आणल्या दुसऱ्या दिवशी लगेच किराणा किंवा त्याच दिवशी लावायला घ्यायचा. तर इथे मी काय केलं की पॅन्ट्रीमधल्या जेवढ्या काही रिकाम्या झालेल्या बरण्या होत्या ना, किराणा आणायच्या 1 दिवस आधीच व्यवस्थित त्या धुवून सुकवून घेतलेल्या आहे. हे तर बरेचदा आपण काय करतो की किराणा आणतो आणि त्यानंतर त्या बरण्या वॉश करायला घेतो. त्यानंतर आपल्याला तो किराणा ठेवायला कंटाळा येतो. त्यामुळे दर महिन्याचा किराणा भरताना ज्या काही कंटेनरला तुम्हाला वॉश करायचं आहे ते आधीच धुवून पुसून सुकवून ठेवा, जेणेकरून मग किराणा भरायला तुम्हाला कंटाळा येणार नाही. आता कुठल्याही बरण्यांमध्ये वस्तू भरताना नेहमी लक्षात ठेवायचं की ती बरणी आतून कोरडी असायला हवी, नाहीतर मग त्यामध्ये ओलावा येऊ शकतो. आणि बरणी भरताना नेहमी ती पूर्णपणे नाही भरायची, वरच्या साईडला थोडंसं जागा रिकामी ठेवायची, जेणेकरून एखादी वस्तू आपल्याला काढायची असेल तर ती इझिली काढता येते. नाहीतर पूर्ण जर तुम्ही बरणी भराल तर मग काढताना वस्तू सांडू शकते आणि त्यामुळे आपलंच नुकसान होतं. जसं तुम्ही इथे बघू शकता, इथे मी न्यूट्रेला बर्नीमध्ये भरून घेतलं आणि जे उरलेले न्यूट्रेला होते ते मी एका पॉलीबॅगमध्ये अशा प्रकारे रबर बँडनी पॅक करून ठेवलेलं आहे आणि पहिले या न्यूट्रेलाचा यूज करणार आहे. त्यानंतर ही बरणी बघू शकता, या बर्नीमध्ये ऑलरेडी थोडीशी मुगाची डाळ अवेलेबल आहे. बरेचदा आपण काय करतो की नवीन आणलेली डाळ त्यावरच ओततो, त्यामुळे काय होते की जुनी डाळ खालीच राहून जाते, ती वापरल्या जात नाही आणि मग ती खराब होते. त्याचबरोबर नवीन डाळ देखील त्याबरोबर खराब होते. त्यामुळे नेहमी काय करायचं की जुनी डाळ दुसऱ्या गंजामध्ये काढून घ्यायची, पहिले नवीन डाळ टाकायची आणि त्यानंतर वरती जुनी डाळ टाकायची, जेणेकरून ती लवकर वापरल्या जाईल. इथे बरण्या भरताना तुम्ही नोटीस केलं असेल की काही डाळी मी खूप कमी प्रमाणात आणलेल्या आहे. असं बघा, माझ्या घरी मसूरची डाळ या व्यतिरिक्त चणा डाळ खूप कमी प्रमाणात लागतं, त्यामुळे त्या डाळी मी अगदी कमी प्रमाणात आणत असते. बरेचदा आपण बघतो की भरपूर प्रमाणात आपण डाळी आणतो, मग जसं आता पावसाळ्याचा सीझन आहे किंवा बरेचसे असे सीझन असतात, त्यामध्ये डाळींना चिलटे लागतात, किडे लागतात आणि त्या डाळी खराब होतात. मग अशा वेळेस आपलंच नुकसान होतं. नाहीतर बरेचदा आपण काय करतो की या डाळी खराब व्हाव्या नाहीत म्हणून फ्रीझरमध्ये स्टोअर करतो, त्यामुळे आपल्या फ्रीझरची देखील एक्स्ट्रा स्टोरेज लागते. बरेचदा आपल्याला माहितीच राहत नाही की कुठल्या डाळी फ्रीझरमध्ये स्टोअर केलेल्या आहेत. मग अशा वेळेस आपलंच नुकसान आहे, त्यामुळे देखील आपला महिन्याचा किराण्याचा बजेट बिघडतो. मग अशा वेळेस जर आपण योग्य प्लॅनिंग करून आपल्याला जेवढं लागतं तेवढंच आणलं तर आपलं कुठलं नुकसान देखील होत नाही, कुठल्याही वस्तू खराब देखील होत नाही. या व्यतिरिक्त त्या वस्तू कुठे ठेवाव्या हा प्रश्न देखील आपल्याला पडत नाही. त्यामुळे दर महिन्याची योग्य प्लॅनिंग करणे खूप गरजेचे आहे. आता हे तर झालं महिन्याच्या किराण्याच्या बाबतीत. पण बरेचदा आपल्याला प्रश्न पडतो की कुठल्या सामानासाठी कुठल्या बरण्या वापराव्या. कारण आजकाल मार्केटमध्ये खूप सुंदर सुंदर बरण्या मिळतात, कुठली यूज करावं हेच कळत नाही. तर माझ्या मते तरी सर्वात बेस्ट ऑप्शन आहे काचेचे कंटेनर, मीन्स काचेच्या बरण्या. पण काचेच्या बरण्या हाताळायला खूप डिफिकल्ट असतं, प्रत्येकाला जमत नाही. मग अशा वेळेस तुम्ही चांगल्या क्वालिटीचं फूड ग्रेड प्लास्टिक मटेरियल असलेल्या प्लास्टिकच्या बरण्या जरी वापरल्या तरी देखील काहीही हरकत नाही. पण मला वाटतं की आपल्या किचनमधले असे भरपूरसे सामान असतात, मीन्स भरपूरसे असे पदार्थ असतात जे आपण बिना धुताच वापरतो. अशा पदार्थांना तरी तुम्ही काचेच्या बरण्या वापरण्याचा प्रयत्न करा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही कुठल्याही बरण्या वापरा किंवा डब्बे वापरा, ते एअरटाईट असायला हवे, जेणेकरून त्यात कुठलीही हवा जाणार नाही. तर माझ्याकडे मोस्ट ऑफ काचेचे कंटेनरच आहे आणि कुठल्या पदार्थासाठी बेस्ट कंटेनर कोणतं आहे यावर मी ऑलरेडी एक चांगला व्हिडिओ बनवलेला आहे, तो देखील तुम्ही माझ्या चॅनलवर जाऊन बघू शकता. मागच्या वेळेस जेव्हा मी काचेच्या कंटेनरचा व्हिडिओ शेअर केला होता, त्यावेळेस काही ताईंनी मला कमेंट केलं होतं की ताई प्लास्टिकचे कंटेनर देखील दाखवा. तर माझ्या किचनमध्ये काही प्लास्टिकचे कंटेनर्स देखील आहे. तर बघा, हे 6 तुम्ही माझे प्लास्टिकचे कंटेनर बघू शकता, जे मी 5 वर्षापूर्वी विकत घेतले होते आणि क्वालिटी एक नंबर आहे. या व्यतिरिक्त हे स्टॅकेबल आहे, मीन्स एकमेकावर देखील तुम्ही ठेवून याला एखाद्या जागेवर स्टोअर करू शकता. जसं बरेचदा किचन लहान असली तर कंटेनर्स कुठे ठेवावे हे कळत नाही, अशा वेळेस हे प्लास्टिकचे कंटेनर खूप युजफुल आहे. हे कंटेनर्स आतून कसे दिसतात हे तुम्हाला मी समोर दाखवते. त्यानंतर मी जेवढं काही किचन क्लिनिंगशी रिलेटेड सामान होतं ते अशा प्रकारे एका कंटेनरमध्ये ऑर्गनाईज करत असते. आणि या व्यतिरिक्त सर्वात मोठं नुकसान
किराणा भरताना आपला मसाल्यांमध्ये होतो. जसं आपण बरेचदा काय होतं, की हे जे सांबार मसाला आहे, पावभाजी मसाला आहे, पाणीपुरी मसाला आहे, बिर्याणी मसाला आहे, याचे मोठमोठे पॅक खरेदी करतो आणि ते कधी एक्सपायर होऊन जातात हे देखील कळत नाही. या व्यतिरिक्त हे पॅक एकदा फोडले गेले, की मग ते फ्रीजमध्ये स्टोअर करावे लागतात, नाहीतर त्यांना मॉइश्चर येतो. मग अशा वेळेस तुम्ही हे छोटे-छोटे पॅकेट्स वापरा. जसं पावभाजी मसाला, सांबार मसाला किंवा कुठलेही मसाले जर मला आणायचे असेल, तर मी अगदी छोटे-छोटे पॅकेट्स आणते. त्यामुळे ते वापरायलाही सोपे पडतात. पूर्ण पॅकेट्स देखील खोलले जात नाही आणि आपलं नुकसान देखील होत नाही. तर मैत्रिणींनो, रिसेंटलीच मी हे प्लॅस्टिकचे कंटेनर मागवलेले आहे. बघा, याचं जे झाकण आहे ते एअरटाईट आहे. आतल्या साईडला रबर लागलेला आहे. तर हे कंटेनर मला खूप आवडले. काचेचे कंटेनर खरंच मेंटेन करायला खूप डिफिकल्ट असतं, कारण माझ्याकडे काचेचे कंटेनर आहे. म्हणून मी सांगते, मला काही वस्तू ठेवायला जागा होत नव्हती. म्हणून यावेळेस मी हे 6 कंटेनर मागवलेले आहे. पहिले तर मी यांना वॉश करून सुकवून घेतलं आहे आणि त्यानंतर बघू शकता, हे कंटेनर स्टॅकेबल आहे, पूर्णपणे ट्रान्सपरंट आहे. याचं झाकण देखील बघा, पूर्णपणे ट्रान्सपरंट असल्यामुळे कोणत्या डब्यात कोणती वस्तू ठेवली हे देखील इझिली कळतं. जसं असे कंटेनर तुम्ही स्टॅक करून एकमेकावर ठेवू शकता जर तुमची किचन छोटी असेल. या व्यतिरिक्त जर तुम्ही ड्रॉवरमध्ये जरी ठेवलं तर वरच्या झाकणामधूनच दिसून येतं की कोणत्या डब्यामध्ये कुठली वस्तू स्टोअर केलेली आहे. तर मी या प्लास्टिकच्या कंटेनरमध्ये ज्या वस्तू मी वॉश करून वापरते त्याच वस्तू ठेवणार आहे. त्याचबरोबर हे 6 कंटेनर तर मी तुम्हाला दाखवलेच. तर यामध्ये देखील मी वॉशेबल वस्तूच ठेवलेले आहे, जे आपण वॉश करून वापरतो. पण स्पेशली जसं मीठ आहे, तिखट आहे, धने पावडर आहे किंवा मसाल्याची पावडर आहे, जसा रवा आहे, अशा भरपूरसे जे पदार्थ असतात, यांना आपण वॉश करू शकत नाही. मग अशा पदार्थांसाठी मी तुम्हाला सांगेल, की तुम्ही काचेच्याच बरण्या वापरा, जेणेकरून कुठलाही धोका राहणार नाही. आजकाल म्हणतात, की प्लास्टिक शरीरासाठी हानिकारक आहे. त्यामुळे चांगल्या क्वालिटीचं प्लास्टिक मटेरियल वापरलं तर काहीही हरकत नाही. पण त्यामध्ये धुवून वापरणाऱ्या वस्तू ठेवा आणि ज्या न धुणाऱ्या वस्तू आहेत, ते मी सजेस्ट करेल, की काचेच्याच कंटेनरमध्ये वापरा. तर हे जे मी डब्बे ऑर्डर केले आहेत, त्या दोन्ही डब्यांची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्यावर क्लिक करून देखील तुम्ही त्याची प्राईस, या व्यतिरिक्त त्याची क्वालिटी, रिव्ह्यू वगैरे बघूनच कुठलेही कंटेनर तुम्ही मागवण्याचा प्रयत्न करा. तर अशा प्रकारे मी माझी पॅन्ट्री पहिले तर ऑर्गनाईज करून घेतली आणि त्यानंतर रोजच्या पिठांसाठी कुठले डब्बे वापरायचे ते देखील मी तुमच्यासोबत या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. तर मैत्रिणींनो, माझ्याकडे स्टीलच्या डब्यांचं देखील भरपूर कलेक्शन आहे. तर साखर, तांदूळ, वेगवेगळ्या प्रकारची पिठं मी अशा प्रकारच्या स्टीलच्या डब्यामध्ये स्टोअर करत असते. तांदूळ वाटेल तर तुम्ही प्लास्टिकच्या मोठ्या कंटेनरमध्ये स्टोअर केलं तरी चालेल, पण माझ्याकडे ऑलरेडी मोठमोठे स्टीलचे डब्बे आहेत, त्यामुळे मी इथे स्टोअर करत असते. या व्यतिरिक्त पोहा, साखर हे देखील माझ्याकडे मोठ्या प्रमाणात आणलं जातं, त्यामुळे हे देखील मी स्टीलच्याच डब्यामध्ये स्टोअर करते. त्याचबरोबर बेसन, तांदळाचं पीठ असेल किंवा कुठलंही पीठ आहे, ते देखील मी स्टीलच्याच डब्यामध्ये स्टोअर करत असते. तर हे स्टीलचे डबे मी अशा प्रकारे एका ड्रॉवरमध्ये ऑर्गनाईज केलेले आहे. पण स्टीलच्या डब्यांचा एक तोटा आहे, मीन्स डिसएडव्हांटेजेस आहे, की यामध्ये कुठली वस्तू कोणत्या डब्यात स्टोअर केली हे मला दिसत नाही. पण आता मला नेहमी वापरून लक्षात आलं आहे. तुम्ही वाटेल तर अशा डब्यांना लेबल देखील लावू शकता. पण आजकाल स्टीलच्या डब्यात देखील खूप सारे ऑप्शन आले आहेत. जसं वरचं जे झाकण आहे त्याला काच लावलेला असतो किंवा प्लास्टिक लावलेला असतो. त्यामुळे आत कुठली वस्तू स्टोअर केलेली आहे हे इझिली दिसतं. त्यामुळे जर तुम्हाला स्टीलच्या डब्यांची आवड असेल तर तुम्ही त्या पद्धतीचे देखील स्टीलचे डब्बे आपल्या किचनमध्ये घेऊ शकता. जसे मी तुम्हाला उदाहरण म्हणून हे डब्बे दाखवते. बघा, हे डब्बे पूर्णपणे स्टीलने बनलेले आहे. फक्त याचं जे झाकण आहे त्याला आतल्या साईडला जाड्या क्वालिटीचं प्लास्टिक लावलेलं आहे. तर अशा प्रकारचे डब्बे देखील तुम्ही आपल्या किचनमध्ये वापरू शकता. चला तर मैत्रिणींनो, मग व्हिडिओ इथेच एंड करते. आशा करते की आजचा व्हिडिओ देखील तुम्हाला युजफुल वाटला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे व्हिडिओला लाईक करा. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा. आणि या व्यतिरिक्त तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि तुम्हाला माझे व्हिडिओ पाहायला आवडत असेल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा. चला तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.